आता आपण पुढचा आणि महत्त्वाचा स्टेज पाहूया, ग्रोईंग युअर सेल्स टीम. हा स्टेज म्हणजे बिझनेस फक्त सुरू राहणं नाही, तर स्ट्रॉंग आणि स्टेबल होणं. इथे तुम्ही काय करता? तुम्ही तुमचे कस्टमर्स मेंटेन करता, तुमच्या सेल्स टीमला रेग्युलर ट्रेनिंग देता आणि त्यांना स्वतःची टीम बिल्ड करायला कोच करता. म्हणजेच तुम्ही फक्त काम करत नाही, तर लीडर्स तयार करता. यामुळे बिझनेस एका व्यक्तीवर अवलंबून राहत नाही, तर मल्टिपल टीम्सवर उभा राहतो. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया. समजा तुमचं स्वतःचं सेल्स आणि तुमच्या टीमचं सेल्स सगळं मिळून मंथली सेल्स टर्नओव्हर 3.6 लाख रुपये झाला आहे. ह्या लेव्हलवर तुम्ही परफॉर्मन्स कमिशन लेव्हल 15% म्हणजेच ब्रॉन्झ लेव्हल अचीव करता. याचा अर्थ तुमचं एस्टिमेटेड मंथली अर्निंग 48,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा इन्कम एकाच महिन्यात अचानक मिळत नाही. हा इन्कम येतो कस्टमर्स वाढल्यावर, टीम स्टेबल झाल्यावर आणि तुम्ही कोचिंग रोलमध्ये आल्यावर. म्हणजेच तुमचं काम हळूहळू सेलिंगकडून लीडिंगकडे जातं आणि त्यामुळे तुमचं इन्कम जास्त स्टेबल होतं, ग्रोथ प्रेडिक्टेबल होते आणि बिझनेस लाँग टर्म टिकतो. म्हणून ॲम्वेमध्ये खरी प्रगती सेल्स वाढवण्यात नाही, तर पीपल ग्रो करण्यात असते.